तुमच्या पुस्तकाची प्रस्तावना तुमचा जो सर्वात जास्त काळ रूममेट होता त्या रवी शास्त्रींनी लिहिली आहे. तर तुमच्याबद्दल तुमचे तेव्हाचे सहकारी सगळ्यांना सांगतात की हे 83च्या संघाचे सलीम जावेद आहेत. तर सलीम जावेदचं मूळ कुठून आलं? संघात सगळे जर सिरियस असले तर त्याला मजा येत नाही. आमच्या त्या 83च्या संघात कॅरेक्टर्स होते, 14 कॅरेक्टर, आणि आमचे मॅनेजर मानसिंग, हे सगळे कॅरेक्टर्स पाठी बघतोय. हे सगळे किती असे साळसूद दिसले, सुनील गावस्करपासून सगळे, की भास असा दाखवणार की मी आपला शहाणा शांत मुलगा. हे सगळेच एकापेक्षा एक मी म्हणेन, आणि त्यात मी पण एक. आणि मला आवडायचं की ड्रेसिंग रूम कशी असावी, हसत खेळत असावी. सामन्याच्या वेळेला सामन्याच्या मध्ये सुद्धा मी मस्ती करायचो, जोक मारायचो, टिंगल करायचो सगळ्यांची. आणि स्टोऱ्या बनवणं म्हणजे स्टोरी वाढवणं कसं, त्याला त्यात मीठ मसाला लावून ती आणखीन चविष्ट कशी बनवायची, हे मला कदाचित चांगलं यायचं आणि ते सगळ्यांना आवडायचं पण. आणि खास करून जर कप्तानाला आवडलं, म्हणजे कपिल देव तेव्हा असा होता, सुनील, सगळ्या सिनियर्स ते कौतुक करायच्यावर मला त्यांनी सूट दिली होती आणि ते नाव पडलं. ओके. आणि त्या 83-84च्या काळात तेव्हा तुम्हाला असं कुठेतरी वाटलं का की कदाचित तुम्ही तेव्हा नाही, 5 वर्षानंतर, की तुम्ही थोडंसं स्ट्रेच केलं असतं? कारण काय 83 नंतर लेट 80s पासून मगाशी उल्लेख झाला तसा शारजात टुर्नामेंट सुरू झाल्या, वन डे क्रिकेट वाढायला लागलं, तर ते तुमचं मुख्य अस्त्र बनू शकलं असतं असं आता मागे वळून बघताना? क्रिकेटमध्ये असतं नसतं याला काय हे नाही. जर तुमच्यात जिद्द असेल, जर तुम्हाला काही लक्ष्य गाठायचं असेल तर तुम्ही करू शकतात. माझ्या मनात कधीच असे विचार नव्हते. आय वॉज अ हॅपी गो लकी क्रिकेटर. क्रिकेट हा माझा आवडीचा विषय, आवडीचा छंद आणि आवडीचा खेळ. जोपर्यंत त्या खेळामधून मला आनंद मिळत होता, त्याशी संबंध राहिला, तोपर्यंत मी एन्जॉय केलं. ज्या दिवशी मला वाटलं की मी नकोसं आहे किंवा मी सुरुवातीलाच बोललो की मला बॅटिंग करता येणार नाही, त्यानंतर मी म्हटलं फायदा काय नुसतं ड्रेसिंग रूममध्ये बसणं. बाकीचे बॅटिंग करतात आणि मी ड्रेसिंग रूममध्ये चहा पाणी देतो. सर, तुम्ही खरंच अत्यंत असा अवलिया म्हणतो ना आपण, त्या कॅटेगरीतला आहात की तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होता, जेव्हा भारतात एकंदर सॉर्ट ऑफ संकुचित प्रवृत्ती जास्त असेल समाजात एकंदरीतच, तेव्हा तुम्ही स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध होतात. जेव्हा लोक चहा कॉफी सोडून बाकी काहीही प्यायचं म्हणलं की दार लावायचे, तेव्हा तुम्ही आणि तुमचे काही सहकारी तुम्ही निर्भीडपणे ती गोष्ट करायचात. जोपर्यंत मैदानावर माझ्या कामगिरीवर परिणाम होत नाही तोपर्यंत काहीही फरक पडत नाहीये. या गोष्टीचा नकळतपणे कुठेतरी तोटा झाला, म्हणजे स्पष्ट वक्तेपणा किंवा निर्भीडपणा हा भारतात उर्मटपणा तोटा का म्हणावं, याच्यामुळे तुमच्या मी आयुष्यात कधीही तोटा हा शब्द वापरलेला नाही. आय हॅव ऑलवेज स्टेड पॉझिटिव्ह. काही निर्णय घेताना मला ते घ्यावे लागले, पण त्याचं मला दुःख नाही, त्याच्या मी भाष्य करू इच्छित नाही किंवा कोणावर बोट दाखवू इच्छित नाही. हेच कमालीचं आहे की मला संधी मिळाली, मग ती एक संधी असो किंवा 29 टेस्ट मॅचेसची संधी असो. जेव्हा मी वारंवार म्हणतोय तुला आत्ता पण या आपल्या पॉडकास्टमध्ये की जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये रुची आहे, ती आवडते, तोपर्यंत करावी. ती करता आली नाही किंवा रुची हटली तर बाजूला हवं स्वतःने. मग क्रिकेट खेळता खेळता एकीकडे तुम्ही तेव्हा तुम्ही पेंटिंग करत होतात? नाही, पेंटिंग आत्ता सुरू केलं. करत होतो, मला आवड होती पेंटिंगची. माझा प्रिय खेळ सर्वात बॅडमिंटन. आजही तू मला जर विचारलंस, कारण माझे आई बाबा दोघेही थॉमस कप खेळले भारतासाठी. माझे वडील रणजी ट्रॉफी पण खेळले, हॉकी फुटबॉल पण खेळले, माझी आई टेनिस बॅडमिंटन खेळले. त्यामुळे बॅडमिंटन हा माझा पहिला चॉईस आणि आजही तो चॉईस आहे. क्रिकेट हॅपन्ड, आय वॉज डॅम लकी. मी जसं वारंवार म्हटलेलं आहे की नशीब लागतं संघात वर्णी लागणं. भारतीय संघात करोडो लोक स्वप्न बघतात भारतीय संघात खेळण्याची, जी मला मिळाली. तर तोटा कशाला म्हणावा, फायदाच फायदा म्हणेन मी. ओके.
पण मग म्हणजे तुमचं वेगळेपण कुठे येतं की तेव्हा तुम्ही करिअरच्या पीकला होतात 83 वर्ल्ड कप नंतर आणि काही महिन्यात तुम्ही कॅमेरा फेस करत होतात, तुम्ही आणि सय्यद किरमाणी एकमेकांशी मारामारी करत होतात लुटूपुटूची, पण अचानक ते क्रिकेटमधून ब्रेक घेऊन अभिनय ट्रायआउट करावा, जवळजवळ वर्षभर तेव्हा तुमचा ब्रेक झाला असेल, ते झालं कसं आणि त्याच्यातनं काय मजा मिळाली? मजा मला नाही मिळाली. जे सांगलीचे महाराज होते विजयसिंगराव पटवर्धन, ते राजा होते पिक्चर करेपर्यंत. पिक्चरनंतर ते प्रजा झाले. पण ही गोष्ट मला एक सांगावीशी वाटते की माझे वडील नेहमी सतत म्हणत आले की आयुष्यामध्ये एकच गोष्ट करत राहणं आणि बाकीच्या इतर गोष्टींचा अनुभव घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे आय वॉज नॉट गावस्कर, आय वॉज नॉट डिसिप्लिन्ड, आय वॉज नॉट फोकस्ड लाईक दिलीप वेंगसरकर, मोहिंदर, कपिल देव. माझ्या मनात कधी हे नव्हतं की इतकी वर्ष भारतासाठी खेळायला पाहिजेत, इतक्या धावा व्हायला पाहिजेत, इतकी शतकं व्हायला पाहिजेत. जे माझ्यासमोर आलं, ज्या अपॉर्च्युनिटीज माझ्यासमोर आल्या, मग ते तुम्ही डिस्क, मी डिस्क पण काढली, श्रीरंग आरस क्रिकेट म्हणून 6 गाणी आहेत, ती ऐकलीच तर तुम्हाला भेटणार नाहीच पुन्हा. पिक्चर केला, जो पिक्चर वॉज सुपर डुपर हिट. पहिल्या दिवसाचा पहिला शो फक्त चालला, बट त्यातून जे मला शिकायला मिळालं, बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. पूनम धिल्लॉन, देबशिष रॉय, कधी विचार केला नव्हता मनात, स्वप्नात सुद्धा की मला या मुलींबरोबर काम करायला मिळेल. पिक्चर, सिनेमा हा कसा बनतो हा अनुभव किती जणांना असतो. सुनीलनी पिक्चर केला, सलीम दुराणीने पिक्चर केला, विनोद कांबळेंनी पिक्चर केला, अजय जाडेजाने पिक्चर केला, मोहसिन खाननी, असे चिकार खेळाडू आहेत, त्यांनी पिक्चर केला. माझ्यावरच का तुम्ही बोट दाखवतात? आणि माझं लाईफ आहे, माझे निर्णय आहेत, मी काही डावलून नाही गेलो. तू म्हणालास 1 वर्ष क्रिकेटपासून दूर झाला, लोकांना माहिती आहे का मला ॲक्रोमियॉन फ्रॅक्चर होतं. त्यासाठी मी भारतीय बोर्डाला कळवलं होतं. विश्वास राऊत, आय वॉज अंडर द ट्रीटमेंट विथ विश्वास राऊत. 6 4 मारल्या जेव्हा, त्यावेळेला मी फ्रॅक्चरनी मारल्यात. ती खेळी शतक ठोकलं हे कोणाला माहीत नाही आहे. मग आता तू प्रश्न विचारलास की क्रिकेटपासून का झाला, मी क्रिकेटपासून दूर नाही गेलो. मला तो काळ मिळाला आणि त्या काळात संधी मिळाली एक नवीन. मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता की मला पिक्चरमध्ये काम करण्याची, एक हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळेल म्हणून. आणि त्या संधीचा मी फायदा उठवला नाही. अनफॉर्च्युनेटली तो पिक्चर सुरेख असून सुद्धा, मी आजही म्हणतो माझा पिक्चर म्हणून नाही, त्या पिक्चरमधली गाणी म्हणा, विजयसिंगराव पटवर्धनांनी जे मेहनत घेतली ती म्हणा, पूनम म्हणा, देबश्री म्हणा, सय्यद किरमाणी म्हणा, शक्ती कपूर म्हणा, नरेंद्रनाथ म्हणा, हे सगळे जे आहेत त्यांच्याबरोबर बसायचा, त्यांच्याबरोबर बोलायचा, त्यांच्याबरोबर चित्रकरण करायचं, ही संधी किती जणांना मिळते. आणि जर मला त्या क्षेत्रात राहायचंच असतं तर मी आणखीन प्रयत्न केला असता ना. बरोबर. पण ते माझी ॲक्टिंग बघून कोणी धाडच केलं नाही. सर तेव्हा म्हणजे त्या पिक्चरमध्ये एवढं आहे की जेव्हा मी रडायचो तेव्हा सगळे हसायचे, म्हणजे जे पिक्चर बघायचे प्रेक्षक, आणि जेव्हा मी हसायचो तेव्हा सगळे रडायचे. एवढं माझं ग्रेट ॲक्टिंग होतं.